जे शिक्षक तुम्हाला शिस्त लावण्यासाठी सूचना देत आहेत त्यांच्या सूचना ऐकायच्या आहेत आणि शिस्तीने उभा राहायचं आहे। मोर्चा हा शिस्तीने निघणार आहे, गडबड करायची नाही, लक्षात घ्या। घोषणा द्यायचे आणि नंतर ज्या नमस्कार, TV नेक्स्ट मराठीच्या वतीने तुषार पाटील यांच्यासह मी राजेंद्र मोगळे। क्षेत्र महाराष्ट्राला अस्वस्थ आहे त्याचं प्रतिबिंब आपण बघता की कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठातर्फे कोल्हापूर जिल्हा मुख्याध्यापक संघ आणि सर्व शैक्षणिक संस्था, माध्यमिक, उच्च माध्यमिक आणि शिक्षेतर संघटना यांनी हा भव्य मोर्चा काढलेला आहे। त्यातली मुख्य मागणी ही पात्रता परीक्षा रद्द व्हावी आणि इतर मागण्या आहेत। नेमक्या काय मागण्या आहेत त्याचा आपण विविध संघटनाचे प्रतिनिधी यांच्याशी बोलून त्यांच्या संवाद साधून आपण हा ग्राउंड रिपोर्ट आपल्यासाठी सादर करतो। सुप्रीम कोर्टानं देशामधले कायम शिक्षक ज्यांची सेवा 25-30 वर्ष झालेली आहे त्यांनासुद्धा TET सक्ती केलेली आहे। हे संविधानाच्या विरोधामध्ये आहे आणि त्यामुळं मोठा असंतोष संपूर्ण देशामध्ये आहे। अख्ख्या महाराष्ट्रामध्ये 3 लाख शिक्षक यामुळे बाधित होणार आहेत। तर देशामध्ये 25 लाख शिक्षकांना यांना धोका पोचणार आहे। यांच्या सेवा ह्या धोक्यामध्ये आलेल्या असल्यामुळं आमची मागणी अशी आहे की RT 2009मध्ये संविधानामध्ये सुधारणा करावी आणि TET सक्ती रद्द करावी, अन्यथा देशभर शाळा बंद करून एकाच दिवशी आंदोलन छेडलं जाईल। नाही, याच्यामध्ये खऱ्या अर्थानं जर बघितलं तर सुप्रीम कोर्टाच्या निकालाचा आम्ही आदर करतोय, परंतु त्या ठिकाणी महाराष्ट्र शासनानं पुनर्विचार याचिका दाखल केली पाहिजे। कारण 2013 पूर्वी जे शिक्षक नेमले गेलेत यांची त्यावेळच्या पात्रता निकष जे होते त्या निकषानुसारच नेमणूक केली होती। त्यामुळे पुन्हा एकदा त्या ठिकाणी गुणवत्तेसाठी TET हे जे कारण दाखवलं जातं हे चुकीचं आहे। मग आतापर्यंत आमचे शिक्षक जे देत आहेत ते गुणवत्तापूर्ण शिक्षण देत नाहीत का, असा सुद्धा प्रश्न त्या ठिकाणी निर्माण होईल। त्यामुळं खऱ्या अर्थाने ही रिव्ह्यू पिटिशन दाखल झालीच पाहिजे अशी आमची भूमिका आहे। शासनाने TETच्या संदर्भातला घेतला निर्णय आणि त्याच्याबरोबर 15 मार्चचा शासन निर्णय रद्द व्हावा यासाठी मोठ्या संख्येनं कोल्हापूर जिल्हा शैक्षणिक व्यासपीठ मुख्याध्यापक संघाच्या वतीनं आज मोर्चा काढला जातो। यासाठी उत्स्फूर्त सहभागी लोकांनी घेतलेला आहे आणि अधिवेशन आज चालू होते, प्रत्येक जिल्हा ठिकाणी मोर्चे आहेत, काय नेमकं असं TETच्या अनुषंगानं जे सर्वोच्च न्यायालयानं जो निकाल दिलेला आहे त्या निकालाच्या अनुषंगानं काही आमच्या शिक्षक मंडळींच्या लोकांच्यामध्ये अविश्वासाचं वातावरण तयार झालं आहे। कारण ज्यावेळी शिक्षक नोकरीला लागण्यासाठी ज्या काही शैक्षणिक पात्रता असतात त्या पूर्ण करूनच त्या शिक्षकाची नियुक्ती केली जाते। 2013 नंतर RT ॲक्ट लागू झाला आणि 13 नंतर ही TETची परीक्षा सक्तीची झाली, परंतु जे सर्वोच्च न्यायालयानं जे काही 2013 पूर्वीच्या लोकांना देखील TET सक्तीची केली आहे त्या संदर्भात राज्य सरकारनं पुनर्याचिका दाखल करावी आणि त्यातून परत आमच्या सर्व शिक्षकांना एक दिलासा देण्याचं काम करावं या उद्देशासाठी आम्ही हा मोर्चाचं आयोजन केलेलं आहे। अरवाज सर, हा मोर्चाच्या योग्य मागण्या आहेत, पण शासनानं रजा टाकणार असं म्हणलेलं आहे, आक्रमक धोरण घेतलं आहे सरकारनं, काय नेमकं करणार? सरकारनं आक्रमक धोरण केलं तरी प्रचंड खदखद शिक्षकांच्या मनामध्ये आहे। संस्था कंटाळलेल्या आहेत या शासनाच्या धोरणाला, त्यामुळं रजा टाकतील, काम भरून काढतील, परंतु मोर्चा आमचा थांबणार नाही नक्कीच। आणि हा प्रत्येक जिल्हा ठिकाणी प्रत्येक महाराष्ट्रभर चालू आहे। महाराष्ट्र राज्य मुख्याध्यापक संघ महामंडळ, संस्था संघटना आक्रमक होऊन या सगळ्या प्राथमिकपासून उच्च माध्यमिकपर्यंत सगळ्या संघटना उतरलेल्या आहेत। यस, शिक्षण महापूजी साळुंखे हायस्कूल इचलकरंजी। काय मोर्चा नेमकी काय शिक्षकांच्या ज्या समस्या आहेत त्या सोडवायसाठी जिल्ह्यावर सगळे हो हो। माझी शाळा आहे कोरगावकर हायस्कूल, आंतरभारतीय शिक्षण संचलित आमची शाळा आहे। आमच्या शिक्षकांचं, सर्व शिक्षकांचं हेच म्हणणं आहे की जी शिक्षकांवर लादलेली TET परीक्षा आहे ती रद्द व्हावी आणि जी जुनी पेन्शन योजना आहे ती सुरू करावी अशी आमची सगळ्या शिक्षक वर्गाची मागणी आहे। धन्यवाद। हां, प्रबुद्ध भारत हायस्कूल कोल्हापूर, आम्ही सगळे स्टाफ या संपामध्ये सामील झालेलो आहोत। आमच्या शिक्षक आणि शिक्षकेतर यांच्या ज्या मागण्या आहेत त्या मान्य करण्यासाठी आम्ही इथं चाललो। TET एक्झाम जे आहे ती TET एक्झाम सगळ्यांच्यावर शिक्षकांच्यावर लादलेली आहे। शिक्षकेतर यांची काही अडचणी आहेत त्या लागलेल्या आहेत, यासाठी सगळे शिक्षक प्रबुद्ध भारत हायस्कूलचे आणि इतर शाळेचे पण सगळे शिक्षक इथं सहभागी झालेले आहेत। धन्यवाद। मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर विभागाचा विभाग प्रमुख। आज संपूर्ण महाराष्ट्रातील शिक्षक या TET परीक्षेच्या विरोधात आणि त्याचबरोबर शासनाचा जो 2000 मार्च 2024चा जो संच मान्यतेचा GR आहे
त्या विरोधात संपूर्ण महाराष्ट्रातील शाळांचा संप आयोजित केलेला आहे आणि सर्वच महाराष्ट्रातील संपूर्ण स्वामी विवेकानंद शिक्षण संस्थेच्या शाळांनी यामध्ये सहभाग घेतलेला आहे आणि सर्व शासनाला देखील आमची विनंती आहे की शासनानं हा नवीन जो TETचा नियम केलेला आहे तो रद्द करावा आणि त्याचबरोबर संच मान्यतेचा मार्च 2024चा जो GR आहे तो देखील रद्द करण्यात यावा. स्वामी मागणी आहे तुमची न्याय मागणी आहे, पण शासनानं आक्रमक धोरण केलं, रजा टाकणार म्हणून सांगितलेलं आहे. मोठी शैक्षणिक संस्था आहे आणि पदाधिकारी सत्ताधारी ते तुमच्याबरोबर असतात, पदाधिकारी आहेत, त्यांच्याशी काही संवाद साधून काय केलं का काय? होय, प्रयत्न शासनाला संस्थेच्या वतीनं निवेदन देखील देण्यात आलेलं आहे. शासनानं निश्चितपणे शिक्षकांचा जो हा आक्रोश आहे त्या आक्रोशाचा विचार करून आणि ग्रामीण भागातील विद्यार्थ्यांचं शिक्षण थांबू नये. आज जरी कमी विद्यार्थी संख्या ग्रामीण भागातून 8-8, 10-10 किलोमीटरवरून विद्यार्थी शाळेमध्ये येतात आणि तिथं देखील शाळा जर संच मान्यतेच्या GRमुळे जर बंद होत असतील तर निश्चितपणे शासनानं हा GR जो आहे तो मागं घेऊन विद्यार्थ्यांच्या शिक्षणाचा विचार करून पूर्वीचा जो GR शासनाचा संच मान्यतेच्याबद्दल होता तो आहे तसाच त्यांनी तो ठेवावा अशी शासनाला आग्रहाची विनंती मी स्वामी विवेकानंद शिक्षण संस्था आणि एकंदरीत संपूर्ण शिक्षण क्षेत्राच्या वतीनं मी विनंती करतोय. ठीक आहे. विवेकानंद शिक्षण संस्था कोल्हापूर येथे सिद्धेश्वर माध्यमिक व उच्च माध्यमिक विद्यालय कापशी येथे कार्यरत असून आमची जी मागणी आहे ती मागणी सरकारनं मान्य केली पाहिजे यासाठी आम्ही मोर्चा काढलेला आहे. शिक्षकांचा जो संप चाललेला आहे हा TETच्या संदर्भात चाललेला आहे. खरोखर ही बाब फार मोठी अन्यायकारक आहे आणि शिक्षकांच्या दृष्टीनं ही घातक आहे. त्यामुळं ही आमची मागणी जोपर्यंत मान्य होत नाही तोपर्यंत हा लढा चालूच राहणार. TET शिक्षक पात्रता परीक्षा रद्द व्हावी आणि यासह महत्त्वाच्या मागण्यासाठी कोल्हापूर जिल्ह्यात हा निघालेला मोर्चा आहे आणि असाच मोर्चा प्रत्येक जिल्हा ठिकाणी निघालेला आहे. आजपासून जे अजून नागपूरमध्ये अधिवेशन चालू होतं आहे त्यामध्ये या मोर्चाचा नक्कीच प्रभाव होणार आहे. विरोधी पक्ष सत्ताधाऱ्यांना घेरणार आहे आणि या निमित्तानं सरकारला नेमकी काहीतरी भूमिका या TET परीक्षेसंदर्भात आणि इतर मागण्यासंदर्भात घ्यावी लागणार आहे. अशाच अद्ययावत बातम्या बघण्यासाठी आपण आमच्याशी संपर्क करा. आमच्या